नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवून त्यांना अभय दिले. त्यातीलच एक प्रमुख भक्त म्हणजे बाळाप्पा महाराज. बाळाप्पांची स्वामींवर अखंड श्रद्धा आणि तीव्र निष्ठा होती. असाच आज आपण बाळाप्पा महाराजांना आलेला एक अनुभव या कथेतून ऐकणार आहोत. अभय मंत्राची प्रचिती. एकदा स्वामींनी बाळाप्पांची परीक्षा घेण्याचे ठरवले. स्वामी नेहमीप्रमाणे एका चुलीसमोर बसले होते, ज्यात अग्नी प्रज्वलित होता. स्वामींनी बाळाप्पांना जवळ बोलावले आणि शांतपणे आज्ञा केली, बाळाप्पा, बघू तुझी निष्ठा किती आहे. तू या पेटलेल्या चुलीत हात टाक. ही आज्ञा ऐकून उपस्थित असलेले इतर भक्त आणि लोक भयभीत झाले. त्यांना वाटले की महाराजांचा हा आदेश ऐकून बाळाप्पा नक्कीच घाबरतील किंवा नकार देतील. पण बाळाप्पांचे मन किंचितही विचलित झाले नाही. त्यांच्या मनात स्वामींच्या वचनाबद्दल तीळ मात्र शंका नव्हती. स्वामींनी जे सांगितलं ते सत्य आणि हितकारक आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. क्षणभरही विचार न करता स्वामींनी दिलेल्या अभय मंत्राचे स्मरण करत आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन आठवत बाळाप्पांनी पेटलेल्या चुलीत आपला हात टाकला. समोरचा चमत्कार पाहून लोक आश्चर्यचकित झाले. बाळाप्पांचा हात चुलीतील अग्नीत असूनही त्यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यांचे शरीर शांत आणि निर्भय होते. स्वामींनी बाळाप्पांना जवळ घेतले आणि त्यांच्या निस्सीम भक्तीची प्रशंसा केली. या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की स्वामींवर अखंड विश्वास ठेवा. जेव्हा तुमची भक्ती आणि निष्ठा खरी असते तेव्हा अग्नी, संकट सुद्धा तुमचे काही बिघडवू शकत नाही. स्वामींचे अभय वचन नेहमी आपल्या सोबत असते. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.